आज सकाळी उठल्यापासूनच मला खूप कामं होती. पहिले तर हे 3 आंबे खायचे होते. त्याच्यानंतर ना, जांभळीच्या खाली जो काही कचरा जांभळीच्या पानांचा पडलाय, तो पूर्णपणे एका साइडला करून त्याला जाळून टाकायचं होतं. हा पसारा काढणं खूप गरजेचं होतं, कारण इथे पाणीच जात नव्हतं. मी आणि माझ्या आजींनी मिळून हे जे काही आहे कचरा, तो साइडला काढला. ह्याचं कंपोस्ट होत नव्हतं म्हणून. इथे 3 अंडी आम्हाला बघायला भेटली. ही सापसुरळीची किंवा छोट्याशा पालीची असू शकतात. त्यानंतर ह्या अशा साडीमध्ये गुंडाळून ना, हे सगळं जे पाला आहे, तो मी आणि आजी जरासा आत शेतामध्ये जाऊन टाकू लागलो आणि तिथे जाऊनच आम्ही तो जाळला. त्याच्यानंतर ना मामा, मी आणि मामाची मुलं जळण आणायला गेलो शेतातलं. ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली आणि जेवढं केवढं होईल तेवढं सगळं जळण ह्या ट्रॉलीमध्ये टाकायला चालू केलं. आणि ट्रॉली असल्याकारणाने ना खूप सारं जळणही याच्यात बसत होतं. ते आणल्यानंतर ते सगळं असं घराजवळ छानपैकी रचून ठेवलं. त्यानंतर महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे हे जे शेणखत आहे ते शेतामध्ये नेऊन टाकणं. गेली 2 वर्ष झालं हे शेणखत मामांनी साठवलेलं आहे आणि हे आता ना शेतात टाकायची वेळ आलेली. मग हेही केलं. इतकं काम केलंय आज.